अबे यार मला गावात न्यायला जाणार आहे पण इकडे कोणी शेतात बी नाही दिसत बी नाही कोणी इकडे. दुपारचा टाइम झाला यार. काबर तरफडतोय तू इथला गावात जाय. काय गावात ती काही कद्दू आहे का? अरे घरचे ना काम सांगेल ना भाऊ. त्या घरच्याला काय काम आहे. बाईचे दर्शन झाले आधी एक गाडी निवडून येत नाही चाललाय मामा घरी. तू बी तुला तू आहे लाईन तर लाव यार. काय लाईन लावतोय तुझ्याच गावात जायचे म्हणजे त्याकडे डोकार वैकून मी गावात चालणं हो चालणार असं जर चिंता यार. चालणं अरे त्या तिकडे इथलं लागते ना गाडी घेणे चालू कोणी येत बी नाही इकडे. दुवाड वाटतंय ऊन भरलाय चमत्कार बी होत नाही काही. हो भाऊ इकडे ते प्रकाश पोदडे राहतो त्याचा घर कोणता? कोणता प्रकाश बोधाडे? तो ना हो तो युट्यूब वर व्हिडिओ बनवतो. अरे तो काय बोधाडे का रे भाऊ? अरे तो तर आपला मित्र आहे यार. सांगतो ना मी तुला त्याचा ऍड्रेस. काय विषय आहे का? तुम्हाला माहिती आहे का? मग माहिती आहे ना म्हणजे इकडेच राहतो तो. मग सांगा ना भाऊ मी अर्धा घंटापासून फिरतोय इकडे. अरे भाऊ तुम्ही एक काम करा. हा रस्ता दिसतोय ना तुम्हाला आडून तुम्ही सरळ जा. इकडनं तुम्हाला राईट टर्न लागेल. तिकडे तुम्हाला जाणार आहे. पण पुढे एक कुत्रा बसेल राहतो झाला तो मागे लागतो म्हणून त्या रस्त्याने काही जाऊ नका तुम्ही. एक काम करा तळून सरळ येऊन लेफ्ट जा. लेफ्ट तुम्हाला 50 मीटर जाणार आहे. मग एक चहाची टपरी लागेल तिकडे चहा भारी भेटते. तुम्ही ते तुमची इच्छा असेल तर पिऊन घ्या. काम करा इकडनं तुम्हाला राईट टर्न लागेल. तिकडून तुम्ही थोडंसं मध्ये जाता आणि तुम्हाला हनुमान मंदिर लागेल. आता शनिवार बी आहे तिकडे पाया पडून घेता तुम्ही. मग त्या कुत्र्याला रस्ता सांगालता ना त्या रस्त्याने जायचा. मग तुम्हाला कुत्रा धावणार नाही. अरे यार भाऊ मी पहिले इकडे अर्ध्या घंट्यापासून या दुवाडबटा कॉलनीत फिरतोय यार. अरे ते नाही बी भाडा खाऊ ना कोणत्या गंध्याबटा कॉलनीत घर बांधलंय की त्याला का पलाटणी भेटत रोडच काय माहिती. एक काम कर ना भाऊ तू माझ्या गाडीवर बस मला त्याचं घर जाऊन दे. मी तुला वापिस सोडून गाडी माझ्या काम झालं. बरं ठीक आहे ना भाऊ येतो मी त्यासोबत. मी वापिस सोडून देईन तुम्हाला काही टेन्शन चालेल ना. बसा भाऊ. भाऊ गाडी एकट्या माणसाला लुटून बी टाकता माहितीये का तुम्हाला? आणि तुम्ही गेले पाहताय तर सर्वात मोठा लुटेरा या कॉलनीचा. आवाला रस्ता आणि तुम्ही गावात उंटाय दिलाय ना. हप्ते भरले अरे तुम्हाला बी लुटून पयाला की काय तो. अरे यार थांबा हो गाडी जरा थांबा जरा 2 मिनिटं थांबा जरा. अरे एक काम होतं जरा गाडी नाही हो घरी 2 मिनिटं नुसतं दुकानात थांबा. चला वो 1 किलो साखर 5,000 दे. 900 ग्रॅम वाटते खात्यात लिहून घेतो. चला भाऊ. जरा लवकर झाला यार. अरे 2 मिनिटात घर दाखवतो तुम्हाला. चाललंय हा लगेच चाललंय. चाल मग इकडे भाऊ थांबा 2 मिनिटं थांबा. घर आहे का? नाही नाही येणे नुसते 2 मिनिटं मजुरी घेणे द्या भाऊ. दे काय 2 दिवसाची मजुरी बाकी आपली ते. अरे यार चला ना हो भाऊ यार लवकर जरा. अरे थांब ना बे हो 2 मिनिटं थांब. पैशाचा व्यवहार आहे. चाल भाऊ चालतं. चला भाऊ हे पकडता भाऊ हे माझं मागे. चाल दे भाऊ चाल दे जल्दी. आडी आडी थांबू का? 2 मिनिटं हो भाऊ थांबा 2 मिनिटं. हे एवढं मोठं घर आहे त्याचं. एवढं घर थोडी झालं. अरे मेडिकल आहे हो. मी नुसतं मेडिकलून औषधी घेऊन आला. यार यो कुडी फिरवतो यार मी रिकामा. चाले यार हे सर्दी तापाची गोळी 5ची द्यायला लागून गेले आता. पहिले मस्त होतं 2-2 रुपयामध्ये काम. चला चालले आता तुम्ही. तुम्हाला बी घाई. तुम्ही घर पाहायला आले की मजा करायला आले. चाला तर जरा टाइमपास करताय नुसता. चालल्या सरळ त्याच्या घरसाठी. अरे हे माझं घर आहे. मला फक्त हा सामान घेतला आहे. देऊन उद्या फक्त बस 2 मिनिटामध्ये. एका मिनिटात येतो मी. लवकर हो दादा यार. अरे आला 2 मिनिटं आला. चला भाऊ आता दाखवतो तुम्हाला त्याचं घर. दाखवता यार तुम्ही. आता दाखवतो चला ना. काय होते काय एवढं 5-10 मिनिटं. आता दाखवतो 5-10 मिनिटाचं काम ते थोडंसं आपलं. चला तर
काय हाय गेअर मधून तर काढला तुम्ही नाही तिथे तिला 8व्या 10व्या गेअरात टाकी ठेवली चालल्या आडून ना कोणता राईट आहे तर सांगाल तो तोंडी मी तरी तुम्हाला चांगल्या रस्त्यातून आणतोय चालल्या पायदा इथं डायरेक्ट ड्रायव्हर दिसतोय मला करतात ना आता मी इथं आपण वापस तडी झाले अरे. मी विचाराल तर तुम्हाला याडी येऊन तडी मग हे त्याच अरे घर यार, मग तुम्ही मला एवढं का फिरवलं अरे भाऊ मी तुम्हाला त्या कुत्र्याचं सांगाल त्याने का तो चावला घेऊला असता तुम्हाला म्हणून तर मी ना तुम्हाला एवढं फिरवायचं आणलंय आडी दुसऱ्या गेटवर तुम्हाला मी ना सांगाल तर आडी पोरं लूट मार चालते आडी मी होता तुमच्यासोबत म्हणून तुम्हाला कोण हातनी लावला माहितीये का तुम्हाला आले ना तुम्ही बरोबर घरी माणसाचं घर आहे पण तो काही तुम्हाला घरी भेटणार नाही कारण 2 दिवस झाले तो लग्नाला गेलाय तुम्ही मला तर वाजता सांगलं नाही भाऊ की तो घरी नाही येतो 2 दिवस झाले बाहेर गेलाय प्रकाशचं घर विचारलं ना प्रकाश विचारला का मला तुम्ही ना तो घरी नाही आहे प्रकाश विचारते मी तुम्हाला तर वाज सांगताय घरी नाही येतो हे त्याचं घर आहे पाहून घ्या आता म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम आले तर त्रास येणार नाही तुम्हाला बरोबर सांगाल तर हो भाऊ तुम्ही 1 नंबरचे लुटे रे आणि 1 नंबरचे साले गंधे पडत समजलं मला जाऊ अजून मला मदत केली मी वाली वेलकम भाऊ भेटा नेक्स्ट टाइम नक्की लय मदत केली आता घर धावतो पागल बोगा झाले आपण लय ओके काम झालाय आता चला हो पेट्रोल पंपला हुगा तुम्हाला Oh shit!